तांब सदाशिव श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतो, माझ्या बाळा, मला माहीत आहे की तुम्ही चिंता करत रडत बसला आहात. तुझे शत्रू तुला म्हणाले आहेत की तुझे चांगले होणार नाही, तू पात्र नाही. पण देव त्यांना धडा शिकवायला आलाच आहे. बाळा, श्री स्वामी समर्थ म्हणतात की आज जे कोणी या आईबाबाच्या रडक्या आवाजाच्या आणि रडक्या स्मृतीचे ऐकेल, त्याला देव कधीही कमी करणार नाही. ज्या आईबापाने तुमच्यासाठी कष्ट केले, त्यांच्यासाठी तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐका. तू तुझ्या समस्यांची उत्तरे शोधत आहेस, हे मला माहीत आहे. परंतु मी तीच उत्तरे तुमच्यासमोर आणण्यासाठी आलो देखील आहे. परंतु तुमच्या रडक्या आणि तुमच्या रडण्याच्या डोळ्यात जर आईबापाविषयी थोडा जरी शब्दिक असेल, तर तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पुढील 3 मिनिटात तुझ्या रडक्या भाग्यात चमत्कार करायला एक अद्भुत शक्ती जी तुमच्या आईबापाकडं आणि आपल्या श्री स्वामी समर्थांकडं येणार आहे. त्यामुळे हे न विचार करता शेवटपर्यंत ऐकत राहा. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ह्या व्हिडिओपासून दूर जाऊ नका, कारण शेवटच्या 5 सेकंदामध्ये तुम्ही शोधत असलेल्या उत्तरांची गुरु किल्ली आहे आणि आता चमत्कार देखील कळणार आहे. चला तर बघूया काय आहे. तर प्रिय मुला, तुमचे आरोग्य, आर्थिक आणि वैयक्तिक नातेसंबंध बरे होण्याच्या आणि सुधारण्याच्या वेळेसाठी स्वतःला तयार करा. मी तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडून आणण्यामुळे तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल. जर तुम्ही माझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवला आणि त्याचे पालन केले, तर मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नक्कीच मदत करेल. श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत ऐकल्याने तुझ्या कुटुंबावर येणारे अटळ संकट टळले जाईल. 101% तुझी सर्वात मोठी इच्छा, तुझी सर्वात मोठी आनंद, सुख 4 तासाच्या आत पूर्ण होईल. जय जय स्वामी समर्थ. जय जय माऊली श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया स्वामींच्या चरणी आई रडक्या आईबापाची खरी कहाणी. एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून ती कायम कष्ट करत असायची. दिवस रात्र एक करून ती काम करत असे. पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो, कारण तिला एकच डोळा नसल्यामुळे ती भुसेर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो. एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते, पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही. रागाचा एकटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो, प्रचंड घाणघाण बोलतो. कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील बघ. मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही? मला तू अजिबात आवडत नाहीस, वगैरे वगैरे खूप सारं वेगवेगळं बोलत होता. घाणेरडा बोलत होता, शिवीगाळ करत होता आपल्या आईला. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो याचे मलालाही काहीच वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते, तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते. डोळ्यातून धारा पडत असत्या, पण त्याचेही त्याला काहीच वाटत नाही. ना लाज, ना लज्जा, ना स्वतःच्या तिरस्कार.
एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो. त्या क्षणी तो निर्णय घेतो. शिकवून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडून जायचे. ह्या बिना डोळ्याच्या आईपाशी कोण थांबणार आणि कशासाठी थांबणार? माझी बायको आली तर कसं ती ॲडजस्ट करणार? ती पण नाही राहू शकणार. ही माझी आई नकोच होती मला. त्याप्रमाणे तो खूप अभ्याससुद्धा करायला लागतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो. परंतु आई राबून त्याला उच्च शिक्षणासाठी पैसा गोळा करून ठेवते. मग आईने आणि त्याने नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हृदयावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न देखील होते. त्याला एक मुलगा एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते, कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची आई त्याची तिथे नसते. तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो. एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसासोबत काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनात जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय असे बायकोला खोटेच सांगतो. संमेलन पार पडते. कुठल्या तरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते. तो वाचू लागतो. बाळा, लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही. पण आज सांगते बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार? या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला होता. मला तुझं खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही. तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे. असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस. पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागतो. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्चाताप झाला. तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला. पण आता त्याचा काय उपयोग होता? मित्रांनो, आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका. कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल, पण आई वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्याबरोबर असते आणि आयुष्यभर असते. आणि तिथून पुढे त्याचं बर्बादीचं आयुष्य सुरू झाले. बर्बादी होता होता तो सुद्धा 2 हातांनी 2 पायांनी गमावला. मात्र त्याची बायकोसुद्धा मुलंसुद्धा त्याला सोडून गेले. म्हणजे आपण आपल्या आईसोबत जसं वागलं तसंच आपलेही मुलं आपल्यासोबत तसेच वागले. आईला एक डोळा नव्हता, पण हातपाय ठिकाणावर होते. पण आता मुलाचे हातपाय गेले, डोळा मात्र आहे पण हातपाय गेले, तर मुलं कोणीच सोबत नाही. अतिशय वाईट परिस्थिती त्याची सुरू झाली. सुरू होताच तो रस्त्यावर येऊन भीक मागायला लागला. आणि भीक मागताच आपली आई ही मोठ्या लक्झरी गाडीत येऊन आपल्या बाळाला ओळखते आणि कडेवर घेऊन घरी जाते तिच्या त्या लक्झरी बंगल्यामध्ये. तेव्हा तिचं सुखाचं जीवन असते. तेव्हा मात्र ती आई कधीच म्हणत नाही की तू मला वाईट काळात सोडलं होतं आणि मी तुला सोडेल, कारण तो आईचा काळजाचा तुकडा होता. तर मित्रांनो, तुमचं चांगलंपण, आनंदीपण, सुख
चमत्कार. रडत सोडून तुझा आनंदी क्षण हा तुझ्या फक्त आई आणि बापाकडेच असणार. ज्यावेळेस आईबाप साथ सोडतील तेव्हा तुझं आयुष्य बर्बाद होतील. आईबापाशिवाय दुसरं कोणीही कामं येत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.